नमस्कार, मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे रशिया आणि युक्रेनमध्ये सध्या सुरू असलेल्या संघर्षाबद्दलची. कारण या युद्धाचा आजचा 5वा दिवस आहे आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या या संघर्षमय स्थितीमुळे मोठ्या प्रमाणात भारतीय विद्यार्थी इथल्या सीमेवर अडकून पडलेले आहेत आणि या विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी भारत सरकारचे प्रयत्न सुरू आहेत आणि याच संदर्भात पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडलेली आणि ज्या बैठकीमध्ये भारतीयांच्या सुटकेसाठी युक्रेनच्या शेजारच्या राष्ट्रांशी समन्वय साधण्यावर चर्चा झाल्याचं कळतंय आणि यासाठी केंद्रीय मंत्री पोलंड आणि हंगेरीला जाणार असल्याचं आदित्य सिंधिया, किरेन रिजिजू आणि जनरल व्ही.के. सिंग हे आता भारतीय विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी युक्रेनच्या शेजारच्या देशांमध्ये जाणार असल्याची माहिती सध्या कळते आणि या संदर्भातली महत्त्वाची बैठक जेव्हा पार पडली त्यानंतर हा निर्णय कळला आणि ज्याच्यामध्ये भारतीयांच्या सुटकेसाठी अशा रीतीनं एक मोठी योजना आता सरकारनं आखलेली आहे आणि त्यानुसार या योजनेनुसार पोलंड आणि हंगेरीकडे हे केंद्रीय मंत्री आता रवाना होणार आहेत आणि त्यानंतर या विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी काही प्रयत्न केले जात आहेत का याकडे देखील भर दिला जाणार आहे. त्यामुळे रशिया युक्रेन युद्धाचा एकीकडे 5वा दिवस आहे आणि तिकडे संघर्ष तीव्र होत असतानाच तिथे अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी अशा रीतीनं प्रयत्न केले जाणार आहेत. पोलंड आणि हंगेरीकडे आता हे केंद्रीय मंत्री जाणार असल्याची माहिती कळते. उच्चस्तरीय बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. एकीकडे केंद्र सरकारने अशा पद्धतीने योजना आखलेली आहेच, पण दुसरीकडे अनेक भारतीय युक्रेनमध्ये अडकलेत आणि या अडकलेल्या भारतीयांना बंकरमध्ये राहावं लागतंय. त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. या भारतीयांना लवकरात लवकर मायदेशी परत आणावं अशी मागणी होतीये. या भारतीयांना नेमक्या कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतोय या संदर्भात देखील आपण आढावा घेणार आहोत. पण तिथली काही दृश्य ज्याच्यावरून आपल्याला कळतंय की तिथे झालेलं नुकसान किती मोठं आहे. त्यामुळे एकीकडे भारतीयांच्या सुटकेसाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत, पण त्याचबरोबर तिथे अडकलेले भारतीय आणि तिथल्या रहिवाशांचे नेमके काय हाल होत आहेत ते देखील या दृश्यांवरून स्पष्ट दिसतंय. आतापर्यंत 688 भारतीय नागरिक रोमानियाची राजधानी असेल किंवा हंगेरीची राजधानी बुडापेस्टमध्ये एअर इंडियाच्या 3 विमानांमधून जरी रवाना झालेले असले तरी ऑपरेशन गंगा मार्फत देखील प्रयत्न केले जात आहेत तिथल्या भारतीयांना, तिथल्या विद्यार्थ्यांना इथे परत आणण्यासाठी. केंद्राच्या मदतीकडे पुन्हा एकदा सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. तिथे उपलब्ध करून देण्यात आलेल्या मूलभूत सुविधा कोणकोणत्या आहेत त्याकडे देखील दृश्य एकीकडे आपण बघतोय. त्याचबरोबर तिथे असलेले विद्यार्थी आणि भारतीय तिथले व्हिडिओज देखील करून पाठवतात. इथल्या विद्यार्थ्यांना निश्चितच विद्यार्थ्यांच्या पालकांना ही चिंतेची बाब आहे, कारण आपली लेक किंवा आपला मुलगा कधी एकदा परत येतोय अशा टेन्शनमध्ये सध्या हे जण आहेत आणि याच डोळे त्यांचे लागलेले आहेत की कधी एकदा आपला मुलगा किंवा मुलगी तिथून परत येत आहेत याकडे त्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि भारत सरकारकडून देखील यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहेत. युक्रेनच्या 5 मुख्य शहरांवर रशियानं हल्ला केला आणि युक्रेनची 5 शहरं रशियन सैन्याच्या केंद्रस्थानी असल्याचं कळतंय. ही नेमकी कोणकोणती शहरं आहेत त्यावर देखील आपण लक्ष देणार आहोत. रशियन सैन्यानं 4ही बाजूंनी घेरलेलं आहे. अनेक पूल, रस्ते आणि इमारतींचं देखील नुकसान झालंय. रशियन सैन्याकडून कीवच्या उपनगरांमध्ये जोरदार हल्ले केले जातात. यामुळे पूल आणि रस्ते तसंच इमारतींचं मोठं नुकसान झालेलं कळतंय. युक्रेनच्या खार्किव या दुसऱ्या मोठ्या शहरामध्ये रशियानं हल्ला केलाय. इथे असलेल्या गॅस पाईपलाईन रशियाच्या हल्ल्यात उद्ध्वस्त झाल्याचं कळतंय. या हल्ल्यामुळे शहरात सगळीकडे धुराचं साम्राज्य आहे अशा बातम्या येतात. युक्रेनच्या लिव्ह शहरावरही रशियानं जोरदार हल्ला चढवलाय. पोलंड सीमेजवळ असलेल्या या शहरांमध्ये रशियन सैन्य आणि युक्रेनमध्ये जोरदार धुमश्चक्री सुरू आहे. चेर्निहिव या शहरात देखील रशियानं जोरदार हल्ला केलाय आणि ज्याच्यामध्ये राजधानी कीवपासून 150 किलोमीटर अंतरावर असलेल्या या चेर्निहिव शहरात देखील नागरिक रशियाच्या हल्ल्यामुळे चांगलेच हादरून गेलेत. या शहरामध्ये सतत गोळीबाराचा आवाज ऐकू येतोय. अनेक सामान्य नागरिक इथे जखमी झाल्याच्या बातम्या कळतात. घरातली वीज बंद ठेवण्याचं आवाहन देखील सरकारकडून करण्यात येत आहे. ओडेसा आणि मारिउपोल या शहरांवर देखील रशियानं हल्ला केलाय. इथल्या नागरिकांना सरकारनं सुरक्षित स्थळी स्थलांतरित केलंय. अनेकांनी आपलं घर सोडून छावण्यांमध्ये आश्रय घेतलाय.
त्याचबरोबर काही ठिकाणी ज्या बातम्या येतात त्यानुसार तिथले सबवे स्टेशन्स असतील, त्याचबरोबर बेसमेंट्स असतील, गॅरेजेसमध्ये देखील इथल्या नागरिकांनी आश्रय घेतलाय आणि त्याच्यामुळे नागरिकांना सुरक्षित ठेवण्याचं मोठं आव्हान इथल्या प्रशासनासमोर असणार आहे. युक्रेन सैनिकांनी रशियाचे रणगाडे उद्ध्वस्त केलेत आणि जोरदार प्रत्युत्तर दिल्याची माहिती कळतेय. रशियाचा रणगाडा नष्ट केल्याचा हा व्हिडिओ देखील आता समोर आलाय. आतापर्यंत युक्रेनच्या सैनिकांनी रशियाचे अनेक लढाऊ रणगाडे नष्ट केलेत. आतापर्यंत रशियानं केलेला मोठा विध्वंस आपल्यासमोर येत होता, पण त्याचबरोबर युक्रेननं देखील जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे. ज्या युक्रेनला शस्त्र खाली टाका असं सांगण्यात येत होतं रशियाकडून, त्याच युक्रेननं प्रत्युत्तर दिलं अशाही बातम्या समोर येतात आणि ज्यामध्ये रशियाचा रणगाडा देखील त्यांनी नष्ट केलाय. त्यामुळे युक्रेन सैनिकांनी रशियाला जोरदार प्रत्युत्तर दिलंय. रशियाचा रणगाडा नष्ट करण्याचे देखील अनेक व्हिडिओ आता समोर येताना दिसतात. त्याचबरोबर राज्यातल्या देखील अनेक विद्यार्थी आतापर्यंत वेगवेगळ्या विमानांमार्फत परतले असले तरी अजूनही अनेक विद्यार्थी हे युक्रेनमध्ये अडकलेले आहेत. आपल्याला माहिती आहे तिथे वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात भारतीय विद्यार्थी तिथे जात आहेत आणि त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न त्यामुळे मोठ्या प्रमाणात उपस्थित होतोय. फ्रान्स असेल, स्पेन असेल, इतर देशांनी देखील आतापर्यंत युक्रेनकडे मदत पाठवलेली आहे, ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वैद्यकीय साठा असेल, औषधं असतील, ती देखील पाठवण्यात आली आहेत. युक्रेन सैनिकांनी रशियाला एकीकडे जोरदार प्रत्युत्तर देखील दिलेलं आहे. इथल्या काही शहरांमधली परिस्थिती काही वेळापूर्वीच्या विद्यार्थी सांगत होते आणि त्यांनी म्हटलं होतं की काही भागात भयावह स्थिती आहे आणि आम्हाला घरी आम्ही कधी परततोय अशी वाट आम्ही बघत होतो. पोलंड सीमेवर देखील काय पद्धतीची परिस्थिती अशी देखील विद्यार्थ्यांनी माहिती दिली होती. रशियाची कोंडी करण्यासाठी निवडक रशियन बँका स्विफ्टमधून आता हद्दपार केल्या जात आहेत असंही कळतंय. या मध्यवर्ती बँकेवर प्रतिबंधात्मक निर्बंध देखील आता घातले जात आहेत. म्हणजे रशियावर ज्याला आपण आर्थिक निर्बंध घातल्यामुळे रशियाची कोंडी करण्याचे प्रयत्न केले जातात आणि ज्याला आर्थिक निर्बंध किंवा नाकेबंदी म्हणतात त्या दृष्टीनं देखील प्रयत्न केले जात आहेत. आणि या दृष्टीनं काही देशांनी देखील पुढाकार घेतलेला आहे आणि ज्याच्यामध्ये आर्थिक निर्बंधांमागे त्यांची रसद किंवा महत्त्वाची शस्त्रसाठा पुरवण्याच्या दृष्टीनं देखील काही निर्बंध घातले जात आहेत. आणि स्विफ्टनं देखील आता त्यांच्यावर काही आर्थिक निर्बंध घातलेले आहेत. सोसायटी फॉर वर्ल्ड वाईड इंटर बँक फायनान्शियल टेलिकम्युनिकेशन अर्थात स्विफ्टद्वारे हे निर्बंध घातले जात आहेत आणि त्यामुळे निवडक रशियन बँका देखील या यादीतून आता हद्दपार केल्या जातात. मध्यवर्ती बँकेकडून देखील म्हणजे या आर्थिक नाकेबंदी करून रशियाची कोंडी करण्याचे देखील प्रयत्न सुरू आहेत. रशियाचा अर्थपुरवठा खंडित करण्याचा हेतू यामागे आहे. अमेरिका आणि ब्रिटनसह युरोपीय महासंघानं देखील ही योजना आखल्याचं कळतंय, जेणेकरून यामध्ये 11,000 बँका आणि वित्त संस्थांना यामार्फत सेवा मिळत असते, पण यामार्फत देखील रशियाची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न केला जातोय. रशियावर हवाई वाहतूक निर्बंधांची देखील शक्यता व्यक्त होतीये. युरोपियन देश निर्बंध लादण्याच्या तयारीत आहेत आणि पश्चिमेला संपूर्ण हवाई नाकाबंदी केली जाईल अशी देखील शक्यता आता व्यक्त केली जाते. तब्बल 200 देशांना यामार्फत मदत केली जाते आणि ही एक ग्लोबल पेमेंट सिस्टीम आहे आणि ज्याच्या मार्फत सोसायटी फॉर वर्ल्ड वाईड इंटर बँक फायनान्शियल टेलिकम्युनिकेशन अर्थात स्विफ्ट मार्फत ही सगळी मदत केली जाते. 11,000 आर्थिक संस्थांना यामार्फत मदत केली जाते. 2,000हून अधिक बँकांची यावर संयुक्त मालकी आहे. त्याच्यामुळे महत्त्वाची जी ट्रान्झॅक्शन्स अर्थात आर्थिक व्यवहार आहेत, ज्याला जगभरातले आंतरराष्ट्रीय व्यवहार सुरक्षित राहण्यासाठी एक महत्त्वाची ही संस्था काम करत असते आणि त्यामार्फतच ही आर्थिक नाकाबंदी करण्याचे प्रयत्न आता सुरू आहेत. जशा रीतीनं मध्यवर्ती बँकांकडून रसद पुरवली जाते किंवा त्या संदर्भातल्या निर्णय घेतले जातात आणि त्यातूनच रशियाच्या काही निवडक बँकांना याच्यातून हद्दपार करण्यात आलाय.
जेव्हा या संघर्षाला सुरुवात झाली तेव्हा कीवमधले सायरनमधले आवाज देखील व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेले होते आणि कशा रीतीनं तिथली परिस्थिती आहे याविषयीचे देखील व्हिडिओ आपण ऐकलेले आहेत। आणि जेव्हा सकाळची तिथे रहदारी सुरू झाली होती तेव्हाच मोठ्यानं तिथे सायरनचे आवाज ऐकू यायला लागले होते आणि या संघर्षानंतर युद्धजन्य परिस्थिती तिथे सुरुवातीच्या दिवसात निर्माण झाली आणि आता तर या युद्धाचा 5वा दिवस आहे। परतीची अवघड वाट कीवपासून रोमानिया सीमेचं अंतर आहे 600 किलोमीटर आणि इथे रस्ते मार्गाने जायला तब्बल 8 ते 11 तासांचा वेळ लागतोय आणि अनेक रहिवासी युक्रेनचे आता तिथून म्हणजे युक्रेन सोडून जाण्याचा प्रयत्न करतात। आतापर्यंत जी माहिती संयुक्त राष्ट्रांकडून मिळते तब्बल 3.5 लाखांपेक्षा अधिक नागरिकांनी आतापर्यंत युक्रेन सोडलेला आहे। पण पोलंडमध्ये असे देखील काही नागरिक आहेत ज्यांनी पुन्हा एकदा युक्रेनकडे परतण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी असं म्हटलंय, काही वेळापासून ज्या बातम्या येतात त्याच्यामध्ये असं जाणवतंय की आत्ता खरं देशासाठी लढण्याची वेळ आहे, देश सोडून जाण्याची नाही, अशा रीतीने देखील पोलंडमध्ये मागणी होती। आणि काही देशांमध्ये जे युक्रेनचे नागरिक आहेत ते तर विविध ठिकाणी निदर्शनं करतायत, पण त्याचबरोबर युक्रेनकडे देखील आतापर्यंत हजारो नागरिक परततायत असे देखील व्हिडिओ आता समोर येत आहेत। तिथल्या वृत्तसंस्थांकडून हे व्हिडिओ प्राप्त होत आहेत। युक्रेन ते हंगेरी हा नवा मार्ग आहे, म्हणजे कशा रीतीने युक्रेनचे नागरिक युक्रेन सोडून जाण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यासाठी रोमानियातल्या बुखारेस्ट इथे विमानतळ आहे आणि तिथलं जे सीमा ते बुखारेस्टपर्यंतचं अंतर तब्बल 500 किलोमीटर आहे। रस्ते मार्गाने जाण्यासाठीचा वेळ तब्बल 9 तासांचा आहे। युक्रेन ते हंगेरी हा नवा मार्ग आहे आणि जिथे बुडापेस्ट विमानतळावरून परतण्याची सोय आणि बुडापेस्ट ते युक्रेन हे अंतर तब्बल 1145 किलोमीटर इतकं आहे। त्यामुळे अनेक तासांपासून खोळंबलेले नागरिक देखील आपल्याला दिसतात आणि विद्यार्थ्यांचे देखील तिथे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत। युक्रेन आणि पोलंड सीमेवर नेमक्या काय अडचणी जाणवतात याकडे देखील आपण लक्ष टाकणार आहोत, कारण सीमेवर चेकपॉइंट जवळ विद्यार्थ्यांचा छळ होतो अशा देखील बातम्या समोर येत आहेत। कारण गोठवणाऱ्या थंडीमध्ये त्यांना ओलीस ठेवलं जात आहे, म्हणजे एकीकडे थंडीचा सामना करायचा पण त्याचबरोबर अन्न पाणी आणि राहण्याचीही सोय नाही, अशा परिस्थितीत विद्यार्थी आणि नागरिकांचे हाल होताना पाहायला मिळतात। युक्रेनियन सैनिकांकडून विद्यार्थ्यांवर बळाचा वापर केला जातो अशा देखील तक्रारी येतात आणि आदेशाचं पालन केलं नाही तर अत्याचार केले जातात अशा देखील काही बातम्या समोर येतात। विद्यार्थ्यांना सीमा ओलांडणीची परवानगी दिली जात नसल्याचं कळतं आणि सुरक्षा रक्षक तिथे लाच मागत असल्याचा आरोप देखील होतो आहे। त्यामुळे या संदर्भात काय काय अडचणी सीमा क्षेत्रात जाणवत आहेत त्या देखील आपण बघतो आहोत। आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर आता भारत सरकारने घेतलेला महत्त्वाचा निर्णय की युक्रेनच्या जवळच्या राष्ट्रांमध्ये पोहोचून तिथून रेस्क्यू ऑपरेशनसाठी विद्यार्थ्यांच्या काही करता येऊ शकेल का यासाठी केंद्रीय मंत्री आता तिथे रवाना होणार आहेत आणि या संदर्भातली म्हणजे या युद्धाच्या कोंडीमधून विद्यार्थ्यांची कशी सुटका करायची यासाठीचे प्रयत्न युद्ध पातळीवर केले जातील। त्यामुळे युद्धातले प्रत्येक क्षणाचे अपडेट सध्या आपण बघतोय आणि एकीकडे कशा रीतीने अडचणी जाणवत आहेत, जे नागरिक सीमेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत। काही दिवसांपासून आपण व्हिडिओ बघतोय आणि ज्याच्यामध्ये आपला मुलगा किंवा मुलगी भारतात परतल्याचा आनंद या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावर आपण पाहतोय, पण त्याचबरोबर माझं तर मूल परतलं पण इतर मुलांचं काय, ते कधी परत येणार, त्यांच्यासाठी देखील आपण प्रार्थना करत असल्याच्या प्रतिक्रिया देखील या पालकांनी आणि मुलांनी दिलेल्या आहेत। त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये म्हणजे आधीच युद्धाचं सावट, त्याचा प्रचंड ताण आणि त्याचबरोबर अन्न पाण्याची काही ठिकाणी नसलेली सोय आणि काही अत्याचारात देखील सामोरं जावं लागत असल्याच्या बातम्या देखील आता समोर येत आहेत। काही वेळापूर्वी आपण जेव्हा बातमी बघितली होती आर्ट ऑफ लिव्हिंगचे केंद्र देखील या सगळ्या नागरिकांसाठी खुली करण्यात येणार होती आणि त्या दृष्टीने देखील प्रयत्न केले जात होते। त्याचबरोबर जिथे लंगर अवेलेबल आहे तिथे देखील त्याची सोय देखील उपलब्ध करून देण्यासाठीचे प्रयत्न केले जात होते। युक्रेनच्या परिस्थितीचा आढावा घेतला आणि तिथे कोणत्या समस्या जाणवतात याचा देखील आपण धावता आढावा घेतला आणि यानंतर माहिती आपण बघणार आहोत राज्यातल्या एका बातमीची, कारण वीज वापरली असेल तर पैसे भरावेच लागतील, अन्यथा थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करणार असा इशारा ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिलाय। तसंच वीज ग्राहकांनी थकबाकीची रक्कम भरून महावितरणला सहकार्य करावं असं आवाहन राऊत यांनी केल्याचं कळतंय। एकीकडे वीज बिल खंडित करण्यावरून राज्यभरात शेतकऱ्यांची आंदोलनं सुरू आहेत, अशात नितीन राऊत यांच्या वक्तव्यामुळे आंदोलक आणि राज्य सरकारमधला संघर्ष आता आणखी वाढणार असं दिसतंय।
अमुक करून द्या आम्हाला, तमुक करून द्या म्हणतात आणि वीज बिल भरत नाही, तर जे वीज बिल भरणार नाहीत त्यांची वीज सरसकट कापण्यात येईल. त्या ठिकाणी कुणाची मुरवत होणार नाही, कारण हे काही फुकट देण्याचं काम नाही आहे किंवा कुणाला माफी देण्याचं काम नाही आहे. जे लोक तुम्हाला तुमच्यासाठी रात्रंदिवस एक करतात, अहो तुम्ही लॉकडाऊनच्या काळामध्ये घरामध्ये बसले होते, परंतु तुमच्या इथला फ्रीज चालू होता, तुमच्या इथली वीज चालू होती, तुमच्या इथला टीव्ही चालू होता, तुमचा मोबाईल त्या ठिकाणी चार्ज होत होता, तुमचा लॅपटॉप त्या ठिकाणी चालू होता आणि 24 तास आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी वीज दिली. नजीकच्या काळामध्ये पुन्हा आम्ही तुम्हाला कोणताही त्रास न देता जसं आम्ही लॉकडाऊन काळामध्ये तुमची सेवा केली तशी सेवा सातत्यानं करीत राहू. आणि बातमीनंतर पुढची बातमी आपण बघणार आहोत. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवाजी महाराज यांच्या संदर्भात केलेल्या एका विधानानं वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. औरंगाबादमधल्या कार्यक्रमात ते बोलत होते आणि गुरुचं स्थान मोठं असतं हे सांगताना समर्थ रामदास नसते तर शिवाजींना कुणी विचारलं असतं असं विधान राज्यपाल कोश्यारी यांनी केले. आणि यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं आंदोलनाला देखील सुरुवात केलेली आहे. पण आधी आपण बघूयात राज्यपाल कोश्यारी नेमकं काय म्हणाले. हमारे छत्रपति शिवाजी ने संकल्प लिया और उनको संकल्प पर पूरा करने के लिए उनको समर्थ रामदास जैसे गुरु मिल गए. जितने हमारे राजा महाराजा चक्रवर्ती सब ये चाणक्य के बिना चंद्रगुप्त को कौन पूछेगा, समर्थ के बिना कौन शिवाजी को पूछेगा. मैं कोई शिवाजी को छोटा चंद्रगुप्त को छोटा नहीं बता रहा हूं, लेकिन उनके पीछे जैसे हमारे हर एक के पीछे उसकी माता का बड़ा योगदान होता है, जन्म उस व्यक्ति के बच्चे के बच्चे के जन्म में. तो ऐसे ही हमारे समाज में गुरु का बड़ा स्थान होता है. तर ट्विटरवरून सुप्रिया सुळेंनी काय म्हटलंय ते देखील आपण बघणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण हे आदरणीय पवार साहेबांनी स्पष्टपणे आपल्या भाषणात सांगितले आहे. ते म्हणतात, जे लोक सांगतात की समर्थ रामदास शिवाजी महाराजांचे गुरु होते ते खोटं. रामदास शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते, त्यांचे गुरु राजमाता जिजामाता होत्या, अशा आशयाचं ट्विट सुप्रिया सुळे यांनी केलेलं आहे. आणि सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबणार आहोत. जाताना महत्त्वाची आठवण, कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करा, सुरक्षित राहा आणि त्याचबरोबर ट्विटर आणि फेसबुकवर आम्हाला फॉलो करत असालच, पण त्याचबरोबर यूट्यूबवर देखील या सगळ्या बातम्यांचे व्हिडिओ पाहायला विसरू नका. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.